नाही. आलं का लक्षात? काहीतरी कळायला पाहिजे, म्हणजे अर्थ कळायला पाहिजे, त्यावेळेस तद्भावना होते. मग तद्भावना होण्यासाठी तद अर्थ कळायला पाहिजे, आणि अर्थ कळण्यासाठी त्याच्या अगोदर जप. जप हा स्थूल आहे, त्यापेक्षा सूक्ष्म अर्थ आहे, अर्थापेक्षा ते पुढे भावना आहे, आणि त्याच्या पुढे त्याचं फलही अत्यंत सूक्ष्म आहे. आलं का लक्षात? फल असं आहे, अशी प्राप्ती होते क्रमाने जायला. तर मग आपण काय स्तुती घेतली? या ग्रंथाचे मुख्य, या ग्रंथ ज्यांचा वाचत आहोत आपण, मग त्यांची आपण स्तुती केली पाहिजे. मंगलाचरण करतो ना, जो कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाच्या आराध्य इष्ट याचं सुरुवातीला स्वरूप वर्णन केलं जातं का नाही पासी सर, बरोबर आहे ना? तू कसा गेलेस का? हो सर, हो सर. लागेल त्या ठिकाणी. तर महर्षी पतंजली आहेत मुख्य, म्हणून आपण महर्षी पतंजली यांची स्तुती केली. तर त्या स्तुतीरूप मंत्र आहे, तोही मंत्रच आहे बरं, तो मंत्र आहे. आणि तो पतंजली यांचा वाचक आहे, तो मंत्र पतंजलींचा वाचक आहे. काय आहे? योगेन चित्तस्य, योगाने चित्ताची शुद्धी करणारे. पदेन वाचाम, पद म्हणजे वाक्य शब्द, पद म्हणजे व्याकरणाने वाणीची शुद्धी करणारे. पदेन वाचाम मलम शरीरस्य च वैद्यकेन, वैद्यकशास्त्राने शरीराची शुद्धी सुद्धा दिली. पतंजलीम, आशा पतंजलींना प्रांजलीर आणतोस्मी, प्रांजलीर आणतोस्मी. प्रांजली, अंजली म्हणजे ओंजळ, बरं का? अर्थही कळावा. पतंजली शब्दाची दोन प्रकारे व्याख्या केली जाते बरं का. पतंजली शब्दाची व्याख्या, पतत अंजली अशा अर्थ. कोण बोलत आहे? सबदत्ती सर बोलत आहेत. पतत अंजली, आपण गोनिका पुत्र वगैरे वगैरे कथा ऐकली असेल, दोन पाठ आहेत ती कथा. मग ते काय म्हणलं, एका स्त्रीच्या अर्ध्यातून हातातून पडले म्हणून पतंजली असं म्हटलं ना पूर्ण पात्रे सर. हे बहुतेक योग दर्शनाच्या प्रारंभी नव्हतं मी सांगितलं, नाही नंतर त्यावेळेस विसरलं होतं अर्थ. तर एक असा अर्थ केला जातो पतत अंजली, बरं का? म्हणजे अंजलीतून पडलेले, हे मान्य नाही विद्वानांना. ओंजळीतून पडलेले म्हणून पतंजली. पत म्हणजे पडणे. पाशी सर लिहून घेत आहेत, त्यांना पटलं म्हणजे अर्थ. साहित्यिक आहेत ना सर, बरं का? पत म्हणजे पडणे, बरं का? पतन झालं, पतन म्हणजे खाली पडणं, पानं पडतात म्हणजे पतन झालं. पतन म्हणजे पडणे. पडले कुठून? अंजलीतून. अंजली म्हणजे ओंजळ, ओंजळीतून पडलेले, त्यांचं नाव पतंजली. हे विद्वानांना रुचत नाही, विद्वानांना रुचत नाही, कथानकवाल्यांना रुचतं. हेच सगळ्यांना माहिती आहे. पतंजलीचं चरित्र सांगा म्हटलं कसं सांगितलं जातं. तर असं याबद्दल आणखी एक व्याख्या केली जाते. पतत अंजलर्यस्य नमस्कार्यत्वात्. पतंजली शब्दाची व्याख्या अशी केली जाते की ज्यांच्या नमस्कारासाठी ओंजळ खाली झुकली जाते ते म्हणजे पतंजली आहेत, असं वाकावं लागतं. म्हणजे पतंजली. पटलं ना? सरांना पटलं. त्यांच्या नमस्कारासाठी अंजली पडाव्या खाली. अंजली पडतात, अंजलीतून पडत नाहीत ते. अंजलीतून खाली पडणारे नाहीत, ओंजळीतून खाली पडणारे नाहीत. तर नमस्कारासाठी ओंजळ, ज्यांच्या नमस्कारासाठी ओंजळ खाली झुकते, कळाल का? करून दाखवता ऍक्टिंग. असं नमस्कार असंच केला जातो ना, असा नाही, वरी खाली झुकतात अंजली ज्यांच्या नमस्कारासाठी, ते म्हणजे पतंजली आहेत. आलं लक्षात? असे पतंजली आहेत. आणि त्यांचं 3 ग्रंथही सांगितले. विस्तार नको, कीर्तन व्हायचं. संस्कृत श्लोकाचा खूप विस्तार करता येतो बरं का. संस्कृत खूप आनंददायी भाषा आहे संस्कृत, बरं का? खूप सुंदर भाषा आहे, अलंकारिक भाषा आहे, व्याकरणाने प्रगल्भ आहे. काय काय म्हणावं, जाऊ द्या, की वर्णन सांगू, काय गरज नाही सांगायची. पण अशी संस्कृत सर्वोत्कृष्ट भाषा आहे बरं का. म्हणून एक श्लोक वाचला तर 10 पेज आपले भरतात लिहिण्यासाठी. लिहू शकतो आपण 10 पेज, असं आहे त्याचं सामर्थ्य बरं का. नव्हे एका शब्दामध्ये 1 पेज भरू शकतो, असं सामर्थ्य संस्कृत भाषेमध्ये आहे. चला, तर हा पतंजलीची स्तुती केली आपण. म्हणजे आता अर्थ कळाला पतंजलींचा. श्लोक म्हणला की आपल्याला हे समोर आलं पाहिजे. पुढके सर कशासाठी सांगितलं? तद जपस तद अर्थ तद भावनम. आपल्या सुद्धा अंजली झुकल्या पाहिजेत, आपली तशी भावना झाली पाहिजे. म्हणजे
तद जपस्तद अर्थ तद भावनम म्हणजे पतंजलींची स्तुती झाली, हे मंत्र झाला. त्यानंतर आपली दुसरी स्तुती होती काय? व्यासाय विष्णुरूपाय. व्यास कोण आहेत? विष्णुरूपाय. व्यास हे विष्णुरूप आहेत. व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मविधये वासिष्ठाय नमो नमः. परत त्यात एक विशेष स्तुती असे सांगितले, अचतुर्वदनो ब्रह्मा. व्यास म्हणजे कोण आहेत? व्यास सुद्धा खूप महत्वपूर्ण आहेत भारतीय धर्म संस्कृती तत्वज्ञानामध्ये. व्यासांना सोडून काहीच नाही. नवे नवे बर का. कुठे जे श्रेष्ठ पीठ असतं त्याला सुद्धा व्यासपीठच म्हणतात. हो. जिथून बोललं जातं त्या पीठाला व्यासपीठ म्हणलं जातं बरं का. जे उच्चपीठ असतं, उच्चपीठ उगं बसण्याचं नाही, बोलण्याचं, शिकवण्याचं, सांगण्याचं, व्याख्यान देण्याचं, त्याला काय नाव आहे? हो, व्यासपीठ. व्यासपीठ. म्हणजे जो सांगतो तो व्यासच असतो बरं का. अशी व्यासांची कीर्ती आहे. म्हणून हे व्यास सुद्धा आपल्याला कळाले पाहिजेत. कोण आहेत हे व्यास? नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. ज्यांची बुद्धी विशाल आहे ते व्यास असतात. फुल्लारविंदाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. असे व्यास आहेत. परत ते कसे आहेत? अचतुर्वदनो ब्रह्मा. 4 तोंड आहे नाहीत पण ब्रह्मा आहेत. व्यास म्हणजे कोण आहेत? 4 मुख नाहीत. अचतुर्वदनो. चतुर्वदन आहेत. चतुर्वदन कुणाला असतात? ब्रह्माला असतात. चतुर्मुख नाहीयेत परंतु ते ब्रह्मा आहेत. अचतुर्वदनो ब्रह्मा. परत आणखी द्विबाहो परो हरिही. 2च बाहू आहेत पण हरी आहेत. हरीला किती आहेत बाहू? चतुर्व्यूह चतुर्बाहु चतुर्व्यूह चतुर्गती हे चतुरात्मा चतुर्भाव चतुर्वेद विवेकपात. चतुर आहे तो. चतुर म्हणजे 4. कसा आहे 4 बघा. कसं कसं आहे? विष्णू सहस्रनामामध्ये चतुर्भाव चतुर्वेद विवेकपात. असा आहे तो. असं चला. तर असा हरी 4 आहे हाताचा. व्यासांना 2च आहेत पण ते हरी आहेत. 2 हाताचे हरी आहेत ते विष्णू पण आहेत. आणि अभाल लोचन शंभुर. अभाल. भाल म्हणजे कपाळ. अभाल लोचन. भाळावरच्या 3रा नेत्र नाही परंतु शंभू आहेत. अभाल लोचन शंभुर असे भगवान बादरायण. बादरायण व्यास असे आहेत श्रेष्ठ. म्हणजे 3 देवही त्यांच्यामध्येच आहेत. असे व्यास आहेत बरं का. नवी एवढ्यावर नाही भागलं. आणखी स्तुती काय केली जाते? त्यांच्या वंश परंपरा सुद्धा सांगितली जाते. कोण आहे? व्यासम वसिष्ठ नप्तारम. व्यास कोण आहेत? वसिष्ठ अगोदर घेतले. वसिष्ठ कसे श्रेष्ठ आहेत? नाव पण प्रसिद्ध आहे ते वसिष्ठ. वसिष्ठांचे मुलगा कोण आहे? रामांचे गुरु आहेत पण खूप त्यांची आणखी कीर्ती वेगवेगळी. वाचा तुम्ही, काढायचं शोध. वसिष्ठ. वसिष्ठांचे पुत्र कोण आहेत? पराशर ऋषी का? नाही. वसिष्ठाचे पुत्र कोण आहेत? शक्ती. व्यासम वसिष्ठ नप्तारम. शक्त हे पौत्रम कल्मषम. शक्ती. वसिष्ठांचे पुत्र शक्ती आहेत. शक्तीचे पुत्र पराशर आहेत. पराशर आत्मजम म्हणजे पराशरांचा मुलगा. आणि शुकदेव कोण आहेत? त्यांचे पुत्र आहेत. शुकतातम तपोनिधिम. म्हणजे पंतू. वसिष्ठांचे पंतू, शक्तीचे नातू, पराशराचे पुत्र आणि शुकदेवाचे पिता. अशा व्यासांना नमस्कार. आलं लक्षात? हे आपल्याला अर्थ आला पाहिजे. असे व्यास आहेत ज्यांनी भारताला ज्ञानरूप तेलाने प्रज्वलित केलं. दिवा लावला ज्ञानाचा या भारताला. असे व्यास आहेत बरं का. लक्षात घ्या. असे व्यासांनीच योगसूत्राचं जे संदिग्धता होती ते स्पष्टता आणली. आपण त्यांच्याच भाष्याचा आधार घेत प्रथम पाद पूर्ण केला. म्हणून आपण आज प्रथम पादाच्या शेवटी आणि साधन पादाच्या सुरुवातीला या व्यास महाराजांचं सुद्धा स्तवन केलं. तदनंतर श्रीमद आद्य शंकराचार्यांची स्तुती गायली. आणि त्यानंतर नाथ परंपरा, आदिनाथ समारंभा. आदिनाथ हे कोण आहेत? श्री आदिनाथाय नमोस्तु तस्मै येनोपदिष्टा हठयोग विद्या विभ्राजते प्रोन्नत राजयोगम आरोढमिच्छामि अधिरोहिणीव. हठयोग प्रदीपिकेच्या प्रारंभी स्वात्मारामजी सांगतात, योगी स्वात्मारामजी,
की आदिनाथ यांनी सुरू केलेली परंपरा आहे. आदिनाथोदित हा हठयोग संप्रदाय आहे. मग कालांतराने आदिनाथांनीच या हठयोगाचा राजयोगात प्रवेश करून देण्यासाठी हठयोगाचा सुद्धा विस्तार केलेला आहे. म्हणून आपल्याला सर्व योग्यांना योग परंपरांना नमस्कार केला पाहिजे. आलं लक्षात? हा, नमस्कार केला पाहिजे. आणि त्या नमस्काराने काय होतं तर पतंजली या साधनपादात सांगणार आहेत. या साधनपादामध्ये साधन सांगणार आहेत आणि पहिल्या साधनपादातील पहिल्या सूत्रात पण सांगणार आहेत आणि नंतर अष्टांग योगामध्ये सुद्धा सांगणार आहेत स्वाध्याय. बर का, इकडे ईश्वर प्रणिधान सांगितलं, आता स्वाध्याय इथं सांगणार आहेत स्वाध्यायाचं महत्व. तर त्यासाठी आपण हे मंगलाचरणाचा अर्थ घेतला. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला त्या संबंधी भावोत्कर्ष झाला पाहिजे. बर का, भावोत्कर्ष, भावसंधी आणि भावशाबल्य. आणि भावाशिवाय काहीच होत नाही. भावे विने भक्ती, भक्ती विने मुक्ती, बळे विने शक्ती बोलो नये. मग भावाशिवाय काहीच नाही. भाव सर्व कारण मूळ बंधुरे. भाव मुख्य आहे. मग भाव उत्कर्ष होण्यासाठी त्याच्यातला भाव कळाला पाहिजे. भाव निर्माण होण्यासाठी त्यातील भाव कळाला पाहिजे. ज्यावेळेस भाव कळतो त्यावेळेस तद्भावना होते. बरं का, आणि ज्यावेळेस तद्भावना होते त्यावेळेस काय होतं, समाधी सिद्धीर ईश्वर प्रणिधानात ईश्वर प्रणिधान होतं. त्यावेळेसच इष्टदेवतेचा संप्रयोग होतो. म्हणून स्वाध्यायाचं महत्व सुद्धा या साधनपादामध्ये सांगितलं जाणार आहे. आणि आपण काय करत आहोत आता? स्वाध्यायच करत आहोत ग्रंथांचा. स्वाध्याय म्हणजे काय? सुअध्ययनम. स्वाध्याय म्हणजे काय? मोक्षशास्त्र अध्ययनम. म्हणून हे योगशास्त्र निव्वळ शरीराला नीट करण्याचं शास्त्र नव्हे. शरीर, मन ते आत्मा या तिन्हींना मुक्त करण्याचं, शरीराला रोगापासून, मनाला, शरीराला व्याधीपासून, मनाला आधीपासून आणि आत्म्याला बंधनापासून आत्म्याला बंधनापासून सोडवणारं हे शास्त्र आहे. त्यामुळे एकांगी शास्त्र नाही हे, म्हणून हे अध्यात्मशास्त्र आहे, हे मोक्षशास्त्र आहे. आणि आपण मोक्षशास्त्र अध्ययन करत आहोत. तर आपण आता या शास्त्राला म्हणजे शास्त्रातील दुसऱ्या पादाला प्रारंभ करूयात. ठीक आहे, सर्वांनी आता लक्ष द्यायचं आहे. आपण कसं आलो हे काही मी परत सांगणार नाही. आता कंटाळा आला, कारण हेच 20-25 मिनिटं घेतली वाटतं बहुतेक मी स्तुतीवरतीच. मलाही राहत नाही हो, काय करावं. शरीराचं डबल सांगा सर. शरीराचं, मनाचं काय? आणि आत्मा. शरीर, मन आणि आत्मा याचं डबल सांगा परत. काय काय म्हणलो तो लक्षात राहत नाही कधी कधी हो, तवाच्या तवा बोललेला असतं. ठीक आहे, तरी पण सांगतो. शरीराला काय होतो? रोग, त्याला म्हणायचं आधी. शरीरजन्य आजार त्याला म्हटलेलं आहे आधी नाही, व्याधी. चुकलं, त्याला काय म्हणायचं? व्याधी. शरीराला झालेले रोग त्याला म्हणायचं व्याधी. व्याधी. मग व्याधी मुक्त करणारा सुद्धा योग आहे. आपल्या योगात ते पण पाहणारच आहोत. त्यानंतर दुसरं आहे मन. पण मनजन्य आजार, जे मनाला झालेला आजार असतो. काय करावं, वरी झगमग आहे, बॉडी चांगली दिसत आहे, मधून लई बिघडलेलं आहे, लई त्रास होतोय, होय जळतोय मी असं म्हणतात. कुग्राम वासः कुलहीन सेवा, कुभोजनम क्रोधमुखीच भार्या, पुत्रश्च मूर्खो विधवाच कन्या, विनाग्निना षट प्रदहन्ति नित्यम. अशा 6 गोष्टीमुळे माणूस जळतो म्हणे. बिनाग्नीच जळतो. जाळ नसतो लागलेला पण जळत राहतो म्हणे माणूस. मग असं काय सांगत होतो की मनाला लागलेला जाळ येतो. मनाला लागलेलं काय आहे ते रोग आहे, तो दिसत नाही बाहेर. म्हणून वर किती मलमपट्टी करा, मनाचा आजार कमी होणार नाही. परंतु योगशास्त्र त्या मनावर सुद्धा कार्य करतं. बरं का ठोसर सर? दोघं एकत्र आलेत आता. मनाला सुद्धा नीट करणारं योगशास्त्र आहे. शरीरापुरतं नाही. शरीराला असते ते व्याधी, मनाला असते त्याला म्हणायचं आधी. आधी आधी व्याधी शब्द वापरतो आपण. आधी व्याधी शब्द वापरतात का? तर आधी हे मनाला असते ती आधी, आणि शरीराला असते ती व्याधी. आणि आत्म्याला असते ती काय म्हणायचं? बंधन. याला काय म्हटलं होतं मी? कसली बाधा आहे त्याला लागलेली? काय शब्द वापरला होता? शरीराला
शरीराला व्याधी. मुक्त करणार असं वाक्य होतं. शरीराला व्याधीपासून मुक्ती देण्यासाठी, मनाला आधीपासून मुक्त करण्यासाठी आणि आत्म्याला बंधनापासून मुक्त करणारं शास्त्र म्हणजे योगशास्त्र असं होतं. हेच वाक्य पाहिजे होतं ना, बरोबर आहे कुडके सर? हो. शरीराची आधीमुक्त व्यामुक्त करतं, मनाची आधीमुक्त करतं आणि जीवाचं आत्म्याचं बंधन मुक्त करणारं योगशास्त्र आहे. म्हणून हे शरीरशास्त्र आहे, हे उपचारशास्त्र आहे, थेरपी आहे, हे सायकोलॉजी मानसशास्त्र आहे आणि हे अध्यात्मशास्त्र आहे. अध्यात्म बरं का, म्हणजेच आद्य आत्म. मग अध्यात्मशास्त्र आहे. हे शरीरशास्त्र आहे, मानसशास्त्र आहे आणि अध्यात्मशास्त्र आहे. म्हणून योग दर्शनाची भारतीय धर्म परंपरेमध्ये, तत्व परंपरेमध्ये खूप अग्रणी स्थान आहे. चला असू द्या, विषयावरती येऊ आपण. ठीक आहे, हे एवढं झालं आपलं. तर अशा प्रकारे आपण साधन पादापर्यंत येत असताना जर आपण पुनरावलोकन करायचं झालं, पुनरावलोकन म्हणजे पुनरावलोकन, अवलोकन म्हणजे पाहणे आणि पाहणे तर पुन्हा पाहणे, पाहणे नुसतं नाही तर पुनर्पाहणे, पुनरावलोकन हे ओझरत असतं. अशा प्रकारे आपण लय फारसं नाही, 2च मिनिटापुरतं करणार आहे, पुनरावलोकन करणार आहे. जे योगशास्त्र अथयोगानुशासनम या अथपदापासून सुरू झालं. अथ व्यासांनी त्या अथ शब्दाचा अर्थ सांगितला होता. काय अथपदाचा अर्थ काय सांगितला होता? पटकन सांगायचं. आता इथपासून. तो अर्थ झाला, शब्दशः अर्थ झाला. अधिकार. आरंभ. अधिकार. अथैत्ययम अधिकारार्थ, भाष्य आहे ना व्यासांचं. अथैत्यम अधिकारार्थ, अधिकारासाठी अर्थ पद आलेला आहे म्हणतात. परत योगानुशासनम शास्त्रम अधिकृतम वेदितव्यम. बरं का, थोडं चुकत असेल मागे पुढे. योगानुशासनम शास्त्रम अधिकृतम वेदितव्यम असं सांगितलं. मग योगाची व्याख्या केली. योग समाधी व्याख्या केली. सार्वभौम चित्तस्य धर्म, तो सार्वभौमिक धर्म आहे. परंतु इथापेक्षित काय आहे? सर्व वृत्ती निरोध रूप समाधी अपेक्षित आहे असं सांगितलं. मग पुढे आपण योग म्हणजे काय हे व्याख्या पतंजलींच्या अनुसार पाहिली. त्यानंतर पुन्हा काय पाहिलं? त्यावेळेसची स्थिती काय असते? तदा दृष्टू स्वरूपे स्थानम, त्यावेळेस दृष्टा स्वरूपामध्ये असतो. इतरत्र कधी असतो? व्युत्थान दशेमध्ये तो इतरत्र असतो. इतरत्र कुठं असतो हे सांगण्यासाठी 5 वृत्ती सांगितल्या. मग वृत्तीच्या निरोधासाठी उपाय सांगितला, अभ्यास आणि वैराग्य. मग अभ्यास काय आहे सांगितलं, मग वैराग्य सांगितलं. आठवण करा सगळेजण, बरं आठवण करा बरं. धरी धरी आठवण असं तुकोबार आहे म्हणतात. आठवण करा काय झालं होतं ते. पण अभ्यास सांगतात, वैराग्य सांगतात, वैराग्याचं प्रकार करतात. मग साधनेचे प्रकार झाल्यानंतर पुन्हा समाधीचे प्रकार सांगायला लागतात. संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी हा भाग झाल्याच्या नंतर योग्यांचा प्रकार भवप्रत्यय, उपाय प्रत्यय. भव प्रत्ययाचे कोण? विदेही योगी, प्रकृतिलीन योगी. आणि उपाय प्रत्ययामध्ये मग श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा पूर्वकम इतरेषां सांगितलं. तीव्र संवेगानामासन्नाः यासाठीच पुन्हा प्रकार निघाला. ईश्वर प्रणिधानद्वा. मग ईश्वर काय आहे वर्णन खूप सुंदर केलं. ईश्वर कसा आहे? ईश्वर कसा आहे सांगितलं. क्लेश, कर्म, विपाक, आशय, अपरामृष्टः, पुरुष विशेषः ईश्वर. ईश्वर सांगितला. ईश्वरानंतर पुन्हा काय सांगितलं? श्लोक सांगा ना, 2-4 सूत्र सांगा बरं. पटपट उगाच सूत्र सांगायचं. तत्र निरतिशयम चित्ताचे संयमन करण्यासाठी भावना काहीतरी करुणाचे सांगितले. नाही, ईश्वराचं वर्णन सांगितलं. तत्र निरतिशयम तो सर्वज्ञतेचं बीज आहे. पूर्वेशामपि गुरुः कालेनानवच्छेदात्. त्याचं वर्णन झालं. मग आता त्याचं वाचक सांगितलं. तस्य वाचकः प्रणवः. परत त्या वाचकाचा तसा उपयोग करावा. तज्जपस्तदर्थभावनम्.
तदनंतर ततः प्रत्यक् चेतना अधिगमो अप्यंतराया भावश्च, मग अंतराय सांगितले, नवंतराय सांगितले आणि अंतराय भाष्यानुसार आपल्याला अंतराय आणि कशाचा संबंध होता संध्याताई? अंतराया आणि आणि वृत्ती. सहविक्षेप. सहविक्षेप. हा वृत्ती असते अंतराय असतं तेव्हा, अंतराय हा. असतात तेव्हा वृत्ती, वृत्ती असते तेव्हा अंतराय. कसं सांगितलं होतं तिथे बघा, हो, वृत्ती. सहेते चित्तवृत्तिर्भी भवन्ति, एतेषाम अभावे न भवन्ति पूर्वोक्ताश्चित्तवृत्तयः. म्हणजे अंतरायाच्या अभावामध्ये पूर्वोक्त सांगितलेल्या वृत्ती राहत नाहीत. अंतराय नसेल तर वृत्ती राहत नाहीत. वृत्ती असतात म्हणजे अंतराय असतो, अशी एक संगती सांगितलेली होती. त्यानंतर सहविक्षेप सांगितले, ते निवारणासाठी परत एकतत्वाचा अभ्यास सांगितला. पुढे चित्त प्रसारणाचे उपाय सांगायला सुरुवात केली. अथवा 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 और किंवा 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 असं सांगत 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 तुम्ही बघायचे आता. असं सांगत पुढे गेले. कुठपर्यंत गेले? कुठपर्यंत गेले? शेवट काय सांगितलं होतं? यथा अभिमत ध्यानाद्वा, तुमच्या मनावर करा बुवा. प्रसादनाचा उपाय कुठे ध्यान करायचं? तुमचं तुम्ही बघा, पण प्रसन्न झालं पाहिजे, मन एकाग्र झालं पाहिजे याचा प्रयत्न करा. म्हणजे उपाय अनेक आहेत. पतंजलींना सुचवायचं काय आहे? उपाय अनेक आहेत. अनेक ग्रंथातील उपाय सुद्धा आपण करू शकतो. उपनिषदातील करू शकतो, भगवद्गीतेतील करू शकतो, पूर्णपात्रे सर भगवद्गीतेतील करू शकतो, इतर संतांचे सुद्धा उपाय आपण करू शकतो असं इथे सांगितलं. आणि पुढे काय करायला लागतात? समापत्ती सांगायला लागतात. समापत्ती, मग कशी समापत्ती? सवितर्का, निर्वितर्का, अशा समापत्ती सांगितल्या. आवाज गेला. ऐका, येतोय ना आवाज आता? समापत्तीपासून गेला होता आवाज. कुठपर्यंत गेलो होतो आपण? समापत्तीपासून आवाज ऐकू आला नाही. समापत्ती. तर सवितर्का समापत्ती, निर्वितर्का समापत्ती, परत वितर्क, परत विचारान, सविचारा निर्विचारा समापत्ती. बरोबर आहे? सविचारा निर्विचारा. मग निर्विचाराचा विषय कुठपर्यंत येतो? सूक्ष्म विषया व्याख्याता. तो सूक्ष्म विषय येतो. तो कुठपर्यंत असतो? सूक्ष्म विषयत्वं च अलिंग पर्यवसानम. सूक्ष्म विषय कुठपर्यंतच येतो? अलिंगापर्यंत. तो अलिंगाच्या पुढे सूक्ष्म विषय असतो का? नाही. अलिंगाच्या पुढे सूक्ष्म नाही हे सांगतात. बरोबर आहे ना? हे झालं. त्यानंतर पुढे सबीज समाधी सांगितल्या. त्यानंतर पुन्हा या सबीज समाधीतून सबीजाचा शेवटचा कोणता प्रकार होता? निर्विचारा. निर्विचारा. आणि त्या निर्विचारामध्ये वैशारद्य प्राप्त होणे, विशारद होण्याने, पटू होण्याने, प्रवीण होण्याने काय प्राप्त होतं? अध्यात्म प्रसाद. प्रसाद प्राप्त होतो, अध्यात्म प्रसाद. त्यातून काय प्राप्त होतं? ऋतंभरा तत्र प्रज्ञा. ऋतंभरा नावाची प्रज्ञा प्राप्त होते. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, आणि बुद्धीची गरज आहे. आपण पूर्वी पाहिलंय उपाय प्रत्यय. हे कुठं चालू आहे? उपाय प्रत्यय. उपाय प्रत्यय आठवा. उपाय प्रत्ययला काय होता? श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञा पूर्वकम, इतरेषां. इतरेषां म्हणजे उपाय प्रत्यय. इतरांचं हे होतं. मग प्रज्ञा कशी विकसित होते हे कळालं. प्रज्ञा, समाधी प्रज्ञा. आता इथे कोणती प्रज्ञा होती? ऋतंभरा प्रज्ञा विकसित झाली. आणि ऋतंभरेचं वैशिष्ट्य काय आहे योजनाताई? तर ती सत्य प्रज्ञा आहे. ज्ञान ही सत्य ज्ञानच धारण करणारे. यामध्ये असत्य ज्ञान होतच नाही, असत्य ज्ञानाला स्थाराच नाही, अशी ही प्रज्ञा आहे. मग आपण याच्याबद्दल खूप बोललो होतो. मग इतर प्रज्ञा कशा असतात बाबा विचारी? मग पुढील सूत्रात सांगतात, श्रुतानुमान प्रज्ञाभ्याम अन्य विषया विशेषार्थत्वात.
श्रुती प्रज्ञा आणि अनुमान प्रज्ञा यांचा विषय हा बनू शकत नाही. ह्याच्यात विशेष असतं असं तसं तसं असं सांगितलं. मग ही प्रज्ञेचं काय महत्व आहे हो, काय फायदा या प्रज्ञेचा? तज्जहा संस्कारो अन्य संस्कार प्रतिबंधी. हे ऋतंभरेचे संस्कार असतात, ह्या प्रज्ञेचे पण संस्कार असतात, परंतु हे संस्कार अन्य संस्काराला प्रतिबंध करतात. मग अन्य संस्कार जर आला, हे जर काही संदिग्धता वाटली, आता पण कोणी समजा आताच आलेत काही जण, समजा कदाचित याच तासाला आता जॉईन झालेले आहेत, तर त्यांच्यासाठी उपाय सांगतो मी. क्लास पण पाहू शकता, पण जिथं जिथं संदिग्धता आली त्यांनी व्यास भाष्य वाचायचं, काहीच करायचं नाही. फक्त काय करायचं? व्यास भाष्य वाचायचं, परत परत वाचायचं. तुम्हाला हा विषय समजून जाईल. ठीक आहे, उशिरा जरी जॉईन झाला असला तुम्ही तरी चालेल, काही अडचण येत नाही. मग अन्य संस्काराला प्रतिबंध करणारी आहेत. मग आता हे पण ही प्रज्ञा संस्कारा करते निर्माण, परंतु निर्बीज समाधी कधी होते? तर तस्यापि निरोध हे. आता या संस्काराचं काय होतं? मग काय खार घालायचं काय संस्कारात? ऋतंभरेच्या नाही. आता त्या संस्काराचं सुद्धा काय होतं? निरुद्ध झाल्यानंतर, ऋतंभरेचे सुद्धा संस्कार निरुद्ध झाल्याच्या नंतर काय प्राप्त होतं? तर निर्बीज समाधी तेव्हा प्राप्त होते. निर्बीज म्हणजे काय होतं? यालाच कैवल्य म्हणलेलं आहे. आणि हे कशासाठी? हेच उद्देश होता ना आपला, योग समाधी योगश्चित्तवृत्ती निरोध. आपण आलो तिथूनच ते सांगितलं ना. मग सांगायचं आणि दाखवायचे कसं चालेल? दाखवायची एक द्यायची एक, असं चालेल का? नाही. मग तीच वस्तू सांगितली, सुरुवात प्रतिज्ञा जी केली तीच प्रतिज्ञा व्यासांनी आणि पतंजलींनी पूर्ण केली. अशी पतंजलींनी प्रतिज्ञा पूर्ण केली. ज्यासाठी सुरुवात केलं होतं तो विषयावरती आणून संगती लावून दिली. बरोबर आहे, संगती लावून दिली. समाधी सांगितलं का नाही? सुरुवात कुठून केली होती? समाधीपासून. शेवट समाधी मिळवून दिली, समाधी मिळवून दिली. म्हणून या पादाला नाव काय आहे? समाधीपाद. समाधीपाद. योजनाताई बरोबर आहे ना, हे समाधीपाद आहे. म्हणजे इथ्यात समाधीचंच वर्णन आहे, समाधीचंच उहापोह आहे, समाधीसाठीच सर्व गोष्टींचं अंतर्भाव केलेला आहे इथे, हे कळालं आपल्याला. मग आता आणखी काय गरज आहे? मग संपलं की समाधी, संपला विषय, ग्रंथ संपला. संपक केला होता कोण? पतंजलींनी. बस झालं, समाधी मिळाली म्हणले. मग असे झाले काही म्हणले नाही बुवा आम्हाला सगळ्यांना तर काही समाधी मिळाली नाही, सगळ्यांना तर काही समाधी मिळाली नाही. बरोबर आहे, पतंजलींनी सांगितलं परंतु वरूनच गेलं म्हणले. काही विद्यार्थी म्हणले, आता जे कॅमेरा चालू केले नव्हते त्यांनी म्हणले, ज्यांनी बोलत पण नव्हते ते विद्यार्थी म्हणले कळालंच नाही काही म्हणले. आणि जे काही उपस्थितच राहत नाहीत त्यांनी पण म्हणले जे उपस्थितच राहत नाहीत त्यांनी पण म्हणले कळालं नाही. आता कळेल कसं? उपस्थित नसलं तर कसं होईल? बरोबर आहे, उपस्थित आहे परंतु काम करत करत आहे, अवधानच दिलेलं नाही. दिलंय अवधान परंतु संपूर्ण अवधान दिलेलं नाही. मग कसं कळेल? मग तरी पण कळालं नाही. परंतु पतंजलींना दया आली. पतंजली म्हणते नाही नाही ठीक आहे जाऊ द्या, झालं गेलं विसरू द्या. तुम्हाला पण सोडत नाही योग, तुम्हाला पण योग सोडणार नाही, तुम्हाला पण योग सोडणार नाही. थोडं काय होईल? विमानानं नाही, रेल्वेनं जावा. रेल्वे नाही आणखी कुण्या गाडीनं जावा? कसं आपटायच्या धड 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 आदळत जाण्यात येईल. बरोबर आहे, पण जाणं उद्देश आहे आपला. मार्ग काही एकच असत नाही. मार्गी बहुत याची गेले साधू संत. मार्ग खूप आहेत बरं का. मग कोणता मार्ग असतो? विहंगम मार्ग. विहंग म्हणजे पक्षी, पक्षी असा उडून इकडेच जातो. आणि पिपिलिका मार्ग, पिपिलिका म्हणजे मुंगी. मुंगी कशी जाते? हळूहळू 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 चढत जाते बरं का. मग असे मार्ग असतात. मग कोणता पिपिलिका मार्ग, कोणता विहंगम मार्ग. विहंगम मार्ग सहज इकडून तिकडे उडी घेऊन जाऊ शकतो तो पक्षी, परंतु तोच सर्वांना जमेल असा अर्थ नाही. आपला मार्ग पिपिलिकेनुसार सुद्धा आपण जाऊ शकतो. म्हणून सकाळ्यांशी येथे आहे अधिकार. जसं तुकोबराय म्हणतात तसं पतंजली सुद्धा म्हणतात योगाचा अधिकार सर्वांचा आहे. योगामध्ये अधिकार सर्वांचा आहे. मग म्हणले मग सर्वांचा अधिकार आहे आम्हाला कळत नाही की, आणि तुमची भाषा आम्हाला काही कळालीच नाही. ठीक आहे मग कळाली नाही एवढ्या जणांना. मग काय म्हटले? ते कसे आहेत? कसले साधक आहेत? एकाग्र चित्ताचे साधक आहेत. त्यांनाही समाधीचा मार्ग कळाला. समाधीचा मार्ग कोणता होता यांच्यासाठी? अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. एकाग्र चित्त साधकांना कळालं बाबा, पटकन ते गेले समाधीला.
मग आता कसं करायचं उरलेल्यांना? मग पतंजलींना दया आली आणि दुसऱ्या पादाला प्रारंभ केला आणि दुसऱ्या पादाला नाव काय दिलं? नाही नाही, ह्यांना सरळ जाता येत नाही, एकाग्र नाहीत. मग एकाग्रता आणावी लागेल आणि तदनंतर प्रवेश करावा लागेल. मग याला काय करावं लागेल? साधना करावी लागेल. काय करावं लागेल? साधना करावी लागेल. म्हणून आता या पादामध्ये पतंजली महर्षी काय सांगणार आहेत? साधना सांगणार आहेत. काय सांगणार आहेत? साधना. साधना म्हणजे साधन. काय सांगणार आहेत? साधन. साधन म्हणजे कळालं? वस्तू म्हणजे काय म्हणावं? करण. हा करण. कसं म्हणावं? करण. करण पण आज करणच दार्शनिक शब्द झाला हो. व्यावहारिक शब्द काय हा म्हणावं म्हणतोय. दार्शनिक झालं. दार्शनिक झाला. करण म्हणलं की आणखी अवघड झालं. त्यापेक्षा साधन प्रवासाची बरं. मग साधन काय? प्रवासाची साधनं उपकरण प्रवासाची साधनं उपकरण. वगैरे असं. उपकरण. 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 प्रवासाचंच नाही. इथं कुठं प्रवास करायचंय? प्रवासाचं म्हणलं वाहन साधन झालं. बरोबर आहे. कापायचंय. कापायचं साधन. बरोबर आहे. आणखी काय करायचंय? ते साधन. भिजवायचंय पाणी हे साधन. बरोबर आहे. जे काय करायचंय कशासाठी? साधनं लागतात. साधनं म्हणजे कोण म्हणलं? उपकरण. उपकरण. हा, हे शब्द उपकरण ते पण थोडस चांगली प्रभावी भाषा आहे. ते पण असं तरी वस्तू म्हणूया, जाऊ द्या की साहित्य, उपयोगी साहित्य. हा ठीक आहे. चला, काय असेल तर कळालंय तुम्हाला. तर असे साधनं सांगितली जाणार आहेत आणि ती साधनं काय काय आहेत ती या पादामध्ये सांगितली जाणार आहेत. म्हणून या पादाला नाव काय आहे? साधनपाद. साधनपाद. मग या साधनपादाच्या प्रारंभी अवतरणिका अशी आहे. कशी आहे अवतरणिका? उद्दिष्टः समाहित चित्तस्य योगः कथम व्युत्थित चित्तोपि योगयुक्तः स्यादित्येतदराभ्ये. काय म्हणतात? उद्दिष्ट समाहित चित्तस्य योगाः कथम व्युत्थित चित्तोपि योगयुक्तः स्याद इत्तेदारभ्यते. स्थिर चित्त असणाऱ्यांसाठी योग सांगितलेला आहे. तुम्ही काय म्हणलं? स्थिर चित्त असणाऱ्यांना तुम्ही योग सांगितलाय बाबा. हा ठीक आहे. आम्ही नाही म्हणलं नाही. स्थिर चित्त असणाऱ्याला सांगितलं. आमचं चित्त स्थिर नाही. इकडं थोडं तिकडं पडतं. कसं आहे? काय काय करीतो या मना परिणायिके नारायणा करू नये त्याची करी विवंचना निउपदना धरिले भलतिया सवे धावे सैराट वाट आडवाड दरे दरकुट न विचारी काही पुढे कपट घात बळकट मांडियेला मन कसलं आहे. न पुरती भ्रमणा दाही दिशा. ह्या मनाला 10 दिशा पुरत नाहीत. आणखी हे 25 दिशा तयार करतं. एवढं पडतं आमचं मन म्हणे. न पुरती भ्रमणा दाही दिशा सप्तही पाताळे अकशा घाली उडी बळेचे दे कोणी फासा केलो या दोषा पाहू ना. असलं हे मन आहे आमचं. मग आम्हाला ह्या मनाला कसं करावं लागेल? मन तर लई अवघड आहे मनाचं. मग आम्ही काय करावं लागेल? मग म्हणतात चंचल चित्त असणाराही कशा प्रकारे योगयुक्त होऊ शकतो? चंचल चित्त असणार. चंचल म्हणजे कळालं का? असं फिरणार, पळणार, इकडून तिकडं तिकडून इकडं, असं 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 जे आहे मन. अशा चित्तवाल्यांसाठी योगयुक्त होण्याचा काही उपाय आहे का? तो काय आहे उपाय? असं अवतरणिका केली. तदनंतर पतंजलीने एक आणखी मार्ग काढला. लगेच एक सूत्र बाहेर काढलं. ते पहिलं सूत्र आहे. सर्वांनी ऐकायचं आहे. बोट ठेवायचे चित्तावरती. चित्तावरती नाही, सूत्रावरती. सूत्रावरती. ठीक आहे. तपः स्वाध्यायेश्वर प्रणिधानानि क्रियायोग. तपः स्वाध्यायः ईश्वर प्रणिधानानि क्रियायोग. तपः मार्ग आहे क्रियायोगाचा. स्वाध्याय हा क्रियायोगामध्ये समाविष्ट आहे आणि ईश्वर प्रणिधान सुद्धा क्रियायोगामध्ये समाविष्ट होतं. म्हणजे तिन्ही मिळून काय आहे योजनाताई? क्रियायोग. मग प्रश्न येऊ शकतो आपल्याला किंवा आलाही असेल. काय आहे? क्रियायोग सांगा. क्रियायोगाचे वर्णन करा. क्रियायोग तुमच्या भाषेत लिहा. क्रियायोग तुमच्या शब्दात सांगा. काय पण म्हणेल आता क्रियायोगच आहे ना. पण होय, अशी काय पण विचारलं तर क्रियायोगाच विचारणार आहे. बरोबर आहे ना कुडके सर? काही पण विचारलं तर उत्तर एकच असेल, हेच असेल. तर क्रियायोग सांगितला. क्रियायोगामध्ये तिन्हीचा समावेश होतो. आलं लक्षात? कशाचा समावेश होतो? तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. तर या क्रियायोगामध्ये किती गोष्टीचा समावेश होतोय? किती गोष्टींचा समावेश होतो? 3. 3. 3.
3. त्यातील रिपीट झालेली एक गोष्ट कोणती तर आहे? रिपीट कोणती झाली? ईश्वर ईश्वर प्रणिधान. प्रणिधान. ईश्वर ईश्वर प्रणिधान. प्रणिधान. आणि ईश्वर हम्म. ठीक आहे. ईश्वर प्रणिधान तिथेही सांगितलं होतं, आता परत सांगितलेलं आहे. तिथे नुसतं ईश्वर प्रणिधान सांगितलं होतं, इथे मिक्स आहे. तप तिथे स्वाध्याय नुसतं ईश्वर प्रणिधानाद्वारे, ईश्वर प्रणिधानाद्वा असं होतं. परंतु ते उत्तम साधक होता. तो कसला साधक होता? उत्तम साधक उत्तम साधक होता. मग इथला साधक कसा आहे? चंचल मन याचं. चंचल मन. मग याला नुसते ईश्वर प्रणिधानानं काही पण होईना याला. मग काय म्हणले, एका गोळीने ह्याला काय होत नाही. संध्याताई म्हणल्या 3 गोळ्या घ्या, हे पण घ्या, हे पण घ्या, हे पण घ्या. मग डॉक्टरांनी सांगितलं वाढवावं लागेल डोस आता. एवढ्यानं होत नाही बा, रोग जास्ती दिसतोय. मग मात्रा पण जास्त पाहिजे, सोबत आणखी 1-2 गोळ्या वाढवाव्या लागतील. मग 2 गोळ्या वाढवल्या त्या, आणि ते नवीन गोळ्या आहेत आता, पूर्वी दिल्या नव्हत्या. आधी एक दिलेली गोळी कंटिन्यू करावी लागेल. अगोदरची ईश्वर प्रणिधान तर ठेवावंच लागेल. पण ईश्वर प्रणिधानाने उपाय होत नाही म्हणजे त्याच्या अगोदर 2 साधनं घ्यावी लागतील. मग ती क्रम लावला. तप, पहिलं तप साधनं सांगितली, दुसरं स्वाध्याय सांगितलं, आणि तदनंतर ईश्वर प्रणिधान. बरोबर आहे. स्वाध्याय झाल्याशिवाय ईश्वरच कळणार नाही, प्रणिधान होणारच नाही. स्वाध्यायन म्हणजे काय म्हटलं? अध्ययन, सुअध्ययनम. स्वाध्यायाने काय कळतं? ईश्वर कळेल, साधन कळेल, आणि त्यावेळेस भावना निर्माण होईल ना, त्यावेळेस प्रणिधान होईल. नाही तर कळतच नाही तर काय होणार आहे? बरोबर आहे. आपण म्हणतो ना ते काय, आडातच नाही तर पोहऱ्यात काय येईल? आडत नसेल तर पोहऱ्यात येणार नाही. त्याचप्रमाणे अर्थच कळाला नाही तर काय त्याला भावना होणार आहे? त्याला नाहीच होणार. मग म्हणले आधी तप करावं लागेल. तपाने काय होतं मग? तपाने काय होतं? तप पण विषय निघाला होता आपल्या योगामध्ये कुठेतरी. तपशब्दाच्या अर्थ असे केलेत बघा विविध ग्रंथामध्ये. तपोद्वंद्व सहनम. तप म्हणजे काय म्हटलं? तपोद्वंद्व सहनम. तप म्हणजे काय? द्वंद्वांना सहन करणं. पूर्ण पात्रेसर गेले बहुतेक. गेले. तपो द्वंद्व सहनम. द्वंद्व म्हणजे द्वंद्व काय आहेत? मान, अपमान, क्षुधा, तृषा, पुण्य, अपुण्य, सुख, दुःख, काय काय असते बघा आता सगळं. आनंद, हर्ष, उन्माद, काय काय जे 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 असेल अपोजिट, दोन्ही विरोधी एकमेकाच्या, ह्या दोन्हींना सहन करणं. चढ उतार, बरं का. काही जणांना चढ सहन होतो, उतार सहन होत नाही. काही जणांना अनुकूल परिस्थिती सहन होत नाही, बरं का. काही जणांना प्रतिकूल परिस्थिती सहन होत नाही. कुडकेसर प्रतिकूल म्हणजे सगळं विपरीत आहे, सहन होत नाही. नाही मरा वाटायला लागले म्हणे, जीव नको 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 असं झाले जीवन. आणि काही जणांना असं होतं की सत्ता संपदा खूप आलेली असते, सहनच होत नाही, घरंगळत जातात. माज येतो, बरोबर आहे, माज येतो तिथे सुद्धा. मग ते म्हणायचं ते सहन झालं नाही म्हणायचं. सुख पण सहन होत नाही, मरतात सुख झाल्यावर. काही जण दुःखाचा संदेश आला की मरतात, काही जण सुखाचा संदेश आल्यावरही मरतात. दोन्ही सहन होत नाही. मग तप काय आहे? हे दोन्ही सहन करता आलं पाहिजे, याचं नाव तप आहे. द्वंद्व सहनम. कुठे पाहिलं होतं आपण? कुठे? दुःखेषु अनुद्विग्न मनः, सुखेषु विगत वितराग भय क्रोध स्थितिधीर मुनिरुच्यते. असा मुनी असतो, असा मुनी आपण तिथे पाहिला होता. मग तप केला पाहिजे. तपाचा आणखी दुसरं काय असेल? पहिली व्याख्या काय योजना ताई? तपो द्वंद्व सहनम. किती द्वंद्व आहेत तुम्ही लिहा त्यामध्ये. आता दुसरी व्याख्या आणखी एक, तपो स्वधर्मवर्तित्वम. ही महाभारताची व्याख्या आहे. महाभारतामध्ये बहुतेक युधिष्ठिरांनी सांगितले. धर्म म्हणजे काय आहे? तपो स्वधर्मवर्तित्वम. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा धर्मावरनं न ढळणे, यत्किंचित सुद्धा न ढळणे, स्वधर्माचं पालन करणे, याचाच नाव तप आहे. सहज आहे. तप म्हणजे काही जंगलात जायचंय, एका पायावर उभा राहायचंय, काही नाही तसलं. बरं का. तप नित्य आहे, रोज नित्य करतो आपण. युद्धही नित्य आहे आपलं. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. पासीसर तुकोबाराय म्हणतात रात्रंदिवस युद्ध आहे म्हणे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. एक दिवस नाही आम्हाला युद्ध, रात्रंदिवस म्हणजे क्षणाक्षणाला युद्ध होतं. कशाचं युद्ध होतं? अंतर बाह्य जग आणि मन.
रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग. अंतरबाह्य जग आणि मन. अंतर काय आहे? मन. आणि बाह्य काय आहे? जग. मनाचा आणि जगाचा रोजच संघर्ष होतोय आमचा. रोज युद्ध आहे. बरोबर, रोज युद्ध आहे. मग हे द्वंद्व आहे. तपोद्वंद्व सहनम. आणि अशा युद्धाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा स्वधर्माचं पालन न चुकणे, याच नाव तप आहे. वेगळं काही करायला जायचं नाही. मग स्व धर्म नाही बरं, धर्म शब्दार्थ नाही. कोणता धर्म? स्वधर्म. 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 बरोबर आहे. एकासाठी जो स्वधर्म असू शकतो तो दुसऱ्यासाठी अधर्म असू शकतो. म्हणून स्वधर्म शब्दाचं अर्थविशेष आहे संध्याताई. बरोबर आहे. स्त्रीसाठी जो धर्म ठरू शकतो आणि त्याचं पालन पुरुषांनी करायचं कसं चालेल, त्याच्यासाठी तो अधर्म ठरतो. तो त्याचा धर्म नाहीये. स्त्रीचा धर्म वेगळा असतो. मग पुरुषासाठी समजा पुरुषाला जो धर्म आहे तो स्त्रीने पालन करून कसं चालेल, तो तिला अधर्म आहे. म्हणून स्वधर्म. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. कुठं सांगते हे? गीता. गीता धर्म सांगते हो. मग धर्म म्हणजे काही हिंदू मुस्लिम असं तसं धर्म नसतो. नित्य आचरण, धारण जो आपण करतो तो धर्म आहे. तर स्वधर्माचं आचरण करणे म्हणजेच तप आहे असं सुद्धा सांगितलं, याचा विस्तार न करता. आणि पतंजली आता पुढे सांगणार आहेत. पुढे कुठे सांगणार आहेत? तप यम नियमाच्या प्रकरणामध्ये येईल. तिथे पुन्हा तपाचं फल सांगणार आहे. त्यामुळे तिथेच पाहूयात आपण. यासाठी आणखी एक शब्द आलेला आहे श्लोक. असो, चला राहू दे, आपण पुढे जाऊया. तप झालं हे. आता स्वाध्याय. स्वाध्याय, स्व अध्याय किंवा सुअध्ययनम स्वाध्याय. मी अगोदरच सांगितलं होतं कशाच्या प्रकरणामध्ये? आपल्या प्रारंभी मंगलाचरणामध्ये. मंगलाचरण करत असतानाच मी काय सांगितलं होतं? स्वाध्याय म्हणजे काय. बरोबर आहे. तर स्वाध्याय म्हणजे सुअध्ययनम स्वाध्याय, हे एक व्याख्या केली योजनाताई. बजाजताई गेल्या का? त्यानंतर दुसरी व्याख्या केली होती काय? मोक्षशास्त्र अध्ययनम स्वाध्याय. मोक्षशास्त्राचं अध्ययन म्हणजे स्वाध्याय. बरोबर आहे. ठीक आहे. आणि मग तप झालं आणि परत स्वाध्याय झालं. तप केला, तपाचरणाने द्वंद्व सहन करण्याची क्षमता आली. तपाद्वारेच आपण काय केलं? स्वधर्म आचरण केलं. मग आता आपला स्वाध्याय फलित व्हायला लागतो. आता स्वाध्याय करायचा आहे. आणि स्वाध्यायाच्या नंतर मग आपल्याला अर्थ कळालेला आहे, तद्भावना झालेली आहे. मग आपल्याकडून काय घडतं? ईश्वर प्रणिधान. कोणतं घडायला लागतं? ईश्वर प्रणिधान. त्यामुळे ईश्वर प्रणिधानाचं इथं विशेष सांगण्याची गरज नाही, कारण अगोदर सांगितलेलं आहे. कारण अगोदर दिलेली गोळी एक होती. अगोदरचीच गोळी कंटिन्यू केली, 2 गोळ्या वाढवल्या. आता फक्त फरक एवढाच आहे. कळालं का हो? असं बोलतोय मी, समजून घ्या. आज एक गोळी अगोदरचीच आहे, त्यामुळे अगोदरच्या गोळीत काय नाही सांगायचं आता आपल्याला. अगोदरच्या गोळीमधले काय ईश्वर प्रणिधानात नाही सांगायचं. आता 2 गोळ्या सांगितल्या आपण, फक्त वाढवलेल्या. का वाढवल्यात ते? बरोबर आहे. ईश्वर प्रणिधानाद्वारे परिणामच होत नाही म्हणून 2 गोळ्या वाढवल्यात आता. तप आणि स्वाध्याय त्याचाही क्रम आहे. तप अगोदर, त्यानंतर स्वाध्याय आणि तदनंतर ईश्वर प्रणिधान. मग बघूयात आता उपाय होतोय का. बघूयात आता तर येतो का गुण, आता तर येतो का बघूयात. आणखी किती जणाला येतो बघूयात. आणखी पुढे काहीतरी उपाय करतीलच पतंजली. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. आता भाष्यकार काय म्हणतात, सूत्रकार काय म्हणतात. सूत्राचा अर्थ असा आहे, तप स्वाध्याय योग आहेत. अर्थात योगाच्या या 3 साधनांना क्रियायोग म्हणतात. म्हणजे काय? क्रियायोग कशाला म्हणतात? तर या योगातील 3 साधनांना क्रियायोग म्हणतात. कळालं? सरळ. ह्याच्यात काय एवढं तर वर्णन आता केलंय मी. आता भाष्यकार काय म्हणतात मग? आता भाष्यकारांचं पाहूयात. भाष्यकार माहिती आहेत, भाष्यानुसार नाही बरं का आपला आता साधनपाद. आपल्याला भाष्यानुसार पाहावयाचा नाही, भाष्य नाही आपल्याला आता. परंतु तरी आपण ठिकाणी आपण भाष्य घेऊयात. काय सांगतात भाष्यकार? तपस्वी नसलेल्या, अर्थ घेऊयात भाष्यात. तपस्वी नसलेल्या व्यक्तीचा योग सिद्ध होत नाही. ना तपस्विनो योग सिद्ध्यती, ना तपस्विनो योग सिद्ध्यती, न तपस्वी. पुढके सर, अहो कमी झालेत विद्यार्थी, काय करावं लागेल हो? कॅमेरे बंद करायला लागले, वाढले बघा कॅमेऱ्याची संख्या. कॅमेरे बंद करण्याची संख्या वाढायला लागली आहे. सर विद्यार्थी आहेत ना, 15 आहेत.
कॅमेरे बंद करण्यात यायची म्हणलं संख्या. आम्ही कुणाला बघावं मग? मी कुणाला बघायचं? नाही, आम्ही आम्ही आहे कुणाच्या दोघंजण. तोंडाकडे बघून बघावं? तर ते म्हणतात ना. कुडके सर आम्ही आणि कोणाच्या ठोसर तोंडाकडे सर बघावं? एकत्र झाले. 2 कॅमेरे हा, कमी दोन झाले. अच्छा अच्छा, एक हा. हा. ठीक आहे, काय सांगितलं मग? भाष्यकार म्हणतात योग सिद्ध का होत नाही? ना तपस्वी, जो तपी नाही. तपस्वी म्हणजे शब्दाचा अर्थ मी आधी सांगितला, आता काही विस्तार करण्याची गरज नाही. संध्याताई बरोबर आहे. तप म्हणजे काय? स्वधर्म आणि द्वंद्व सहन करणार. उपवास सहन होत नाही. काही जणाला बघा जेवाय पण दम नाही आणि अपचन झालं म्हणाही दम नाही. अपचन झालं, पोट दुखायला लागले म्हणतात, आणि ठीक आहे मग थांब ना थोडा वेळ न खाता, दम नाही खाण्याचा सुद्धा, दोन्ही पण सहन होत नाही. असे काही लोक आहेत. म्हणजे नाही हो मला भूक सहन होत नाही, हे झालं तप नाही त्यांच्याकडे, सहन करू शकत नाही. बरोबर आहे. लाईट गेली असं असं करतात. हाय का? करतात का नाही? लाईट बायाच लई करतात जास्ती. तर काहीतरी असं असं करायचं. एवढा रुमाल असतो बरं, एवढाच रुमाल असतो, उगाच करते असं असं. काय होऊ येऊ द्या ना घाम, काय होतंय? मग द्वंद्व सहन नाही करत. मग यांना योग सिद्ध होत नाही. मला काय सांगायचंय, नक्कल नाही बरं करायची, मला समजून द्यायचंय. अर्थ विपरीत घेऊ नका बरं का. विपरीत अर्थ घ्यायचं नाही, टिंग करायचं नाही बरं का. अर्थ मी काय म्हणलो मी म्हणजे हे तप आहे का? हा, मग कधी समय अशी सादर व्हावे. एसी मध्ये बसा, कधी एसी नाही मिळाला फॅन पशी बसा, फॅन नाही मिळाला उन्हात सुद्धा सहन करण्याची क्षमता पाहिजे, तो तपस्वी आहे बरं का. तपस्वी म्हणजे नाही कुठं तर जंगलात जाणारा. बरोबर आहे. जाहे विधी राखे राम, ताहे विधी रही, काहीतरी आहे. त्या पासी सरांना माहित असेल. हा, खूप सुंदर आहे बघा ते भावगीत. राम जसा ठेवेल तसं राहायचं, ठेविले अनंती तैसेची राहावे. म्हणजे प्रयत्न करू नये असं म्हटलेलं नाहीये. पूर्ण पुरुषार्थ करून प्राप्त परिस्थितीमध्ये समाधान राहणे, त्याचं नाव संतोष आहे. असं ना बरं का. करायचंय क्रिया तरी ठीक आहे. मग तपस्वी असलं पाहिजे योग्यांनी. जिभेवर ताबा नाही बरं का, झोपेवर ताबा नाही, ऐशारामावरती ताबा नाही, बोलण्यावर ताबा नाही, बघण्यावर ताबा नाही, इंद्रिय ताब्यात नाही. आणि ते योगी होऊ शकतात का हो? नाही होऊ शकत. योग त्यांचा सिद्ध होत नाही. म्हणूनच पहिल्या पादामध्ये उपदेश फळला नव्हता यांचा. पतंजलींचा उपदेश इथे फलित झाला नव्हता का? तपाची कमी होती. कारण आणखी हे पण कळेल आपल्याला, हे जे उरलेले साधक आहेत आता साधनपादामध्ये काय आहे? तप कमी होतं. हे कशावरून सांगतोय आपण? मनाने म्हणत नाही मी. कोण म्हणलेलं आहे? भाष्यकार सांगत आहेत. भाष्यकार सांगत आहेत, ना तपस्विनो योग सिद्ध्यती. तपस्वी नसलेल्या व्यक्तीचा योग सिद्ध होत नाही. म्हणजे योगामध्ये तपाला सुद्धा महत्व आहे दीपालीताई, बरं का. सहन केलं पाहिजे. मान पण सहन केला पाहिजे. मान पण होत नाही सहन, अपमान तर होतच नाही. मराव वाटतंय अपमान सहन होत नाही म्हणतात काही जण. काय होतंय कुरगा? अपमान सहन होत नाही आणि काही जणांतर मान पण सहन होत नाही. काय करावं लागेल? काही जणाला अपयश यश सहन होत नाही, काही जणाला यश पण सहन होत नाही. आता करावं काय? मग हे सहन करणं म्हणजेच तप आहे बरं का. म्हणजे दोन्हीमध्ये सम राहणं, याचंच नाव तप आहे. आपण भगवद्गीतेत सुद्धा पाहिलेलं आहे. चला मग पुढे काय सांगतात? प्रवाहाने अनादी कर्म व क्लेशांच्या वासनांनी चित्रित व विषयांचा समूह उपस्थित करणारी अशुद्धी तपश्चर्येशिवाय नष्ट भ्रष्ट होत नाही का? तपाचं गरज काय आहे सांगतात बरं का. अहो भाष्यकार पहा किती महत्वाचं आहे भाष्य. भाष्य खूप महत्वाचं आहे हो. सूत्रात किती थोडक्यात सांगितलेलं आहे. तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान आणि क्रिया योग. मग बाकीचं कुणी लेखकांनी लिहिलेलं उगं काहीतरी वाचत कशाला बसता? भाष्यकारांचं पहा ना काय सांगितलं त्यांनी. तपस्वी व्यक्ती नसलेल्या व्यक्तीला योग सिद्ध होत नाही. का सिद्ध होत नाही त्याचं उत्तर दिलं. प्रवाहाने अनादी कर्म. प्रवाह म्हणजे प्रवाहाने आलेलं काय आहे? अनादी कर्म आहे. आणि काय आहे? क्लेशांच्या वासनांनी व विषयांच्या समूह उपस्थित करणारी अशुद्धी. काय काय अशुद्धीचं लक्षण सांगितलं? तपावर एवढं लिहिता येतं संध्याताई बरं तुम्हाला. एवढ्यांचं अशुद्धी कशाला म्हणलंय? अनादी कर्म, क्लेशांच्या वासनाने चित्रित, विषयांचा समूह उपस्थित करणारी अशुद्धी. ही कशाशिवाय जात नाही? तपश्चर्येशिवाय जात नाही. तपश्चर्येशिवाय अशुद्धी जात नाही. आणि आपण पाहिलं गढूळ पाण्यामध्ये विहिरीच्या बुडाचं दिसत नाही.
विहिरीत काय आहे, किती खोल विहीर आहे कुडके सर, माती बुडाला गेल्याशिवाय दिसत नाही, म्हणजे अशुद्धी क्षीण झाल्याशिवाय दिसत नाही. मग गढूळ पाण्यामध्ये स्पष्टता दिसत नाही, म्हणून काय करावं लागेल, तप करावं लागेल. तपाने काय होईल, अशुद्धी नष्ट होईल. हे पुढे सांगणार आहेत पतंजली. कुठे सांगितले सूत्र, कोण सांगेल का? काय इंद्रिय सिद्धिर अशुद्धी क्षयात तपसहा. तपाने काय होतं, शुद्धी होते असं सांगितलंय. इथे सुद्धा ते सांगतात, म्हणजे यांची शुद्धी तपश्चर्येशिवाय नष्टभ्रष्ट होत नाही. त्यामुळे तपाचा अंगीकार केलेला आहे, म्हणून तपाचा स्वीकार इथे केलेला आहे. श्वेता पाटील. म्हणून इथे पतंजलींनी तप या साधनेचा क्रियायोगामध्ये समावेश केलेला आहे. तपाचं कारण काय आहे आपल्याला कळायला पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. पुढे काय सांगतात, साधकाने अशी तपश्चर्या केली पाहिजे की जी चित्ताला बाधित न करता प्रसन्न करणारी असावी, असे योगी जन मानतात. काय सुंदर बोललोय वाक्य हे. तपश्चर्या कशी असली पाहिजे कुडके सर, चित्ताला बाधित न करता प्रसन्न करणारी असावी. म्हणजे तपत पण वेगळं करतात लोक, हे त्यांना माहिती आहे व्यासांना. तप म्हणजे काय करतात, मग जेवायचंच नाही. का नाही जेवायचं बाबा, उग जेवायचं नाही, तप करतोय. आज कसं चालेल, मन प्रसन्न राहलंय का नाही. काही जण उपवास धरतात बघा, उपवास धरलाय दिवसभर बडबड 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 करत राहतात, झोपी जातात. काय म्हणे, निर्जल उपवास आहे, चतुर्थी आहे. अहो चतुर्थीला चव सोडले बायांनी तर की एक भुक्त सुद्धा नीट करत नाहीत. आता आपल्याला लंघन चिकित्सा म्हणून आहे 4थ्या सेमिस्टरला, उपवासाचं शारीरिक फळ पण मिळत नाही आणि आध्यात्मिक पण फळ मिळत नाही. हो का धरतात कुणाला माहिती, उगाच धरतात बिनाकामाचा उपवास. उपवास तर करावा, तर एक तर शारीरिक तर प्रभाव पडावा, किंवा एक आध्यात्मिक तर व्हावा. अशास्त्रीय उपवास करतात बरं का. तर मी काय सांगत होतो तुम्हाला, विषय काय होता हो, तप. हा अशास्त्रीय तपाचं वर्णन करायचं होतं. इथे काय विषय निघाला होता, चित्ताला बाधित न करता प्रसन्न करणारी असावी तपश्चर्या कशी करावी साधकांनी. मग जर आपल्याला जेवण नाही केल्यानंतर, अजिबात पाणी नाही पिल्यानंतर चक्कर येते, झोप येते, क्रोध येतो, उपाशी माणसं लई क्रोधी असतात, लई क्रोध करतात, दात खाऊन अंगावर येतात चवताळून, मग काय फायदा आहे त्या तपाचा, गेलं की वाया बिनाकामाचं. कशाला केला उपवास तसला, मग क्रोध करत असाल तर नाही भाऊ, जेवण करा मग त्यापेक्षा. तो उपवासच. तप उदाहरण दिलेलं बरं का मी, म्हणजे आपण पोटाला मारायचे किंवा तप करायचे समजा, परंतु तप कसं असावं, मनाला प्रसन्न ठेवता आलं पाहिजे बरं का, चित्ताची प्रसन्नता बाधित नाही झाली पाहिजे बरं का. मग अति आहार घेण्याने सुद्धा प्रसन्नता बाधित होते, हे लक्षात असू द्या. आहार घेण्याने सुद्धा प्रसन्नता बाधित होते आणि आहार नच घेण्याने सुद्धा बाधित होते. म्हणजे आपल्याला तप कसं करायचे आहे, चित्ताच्या प्रसन्नतेला बाधा न पोचवणार तप करायचं आहे, असं योगीजन म्हणतात बरं का. बाकीचा अर्थ धरू नका. पुढे सांगतात, प्रणव इत्यादी पवित्र मंत्रांचा जप. म्हणजे काय, स्वाध्याय प्रणवादी पवित्राणाम जपो मोक्षशास्त्राध्ययनम वा. व्याख्या केली, काय केली, स्वाध्यायाची व्याख्या काय केली, प्रणव इत्यादी अगोदर सांगितले का नाही ईश्वर प्रणिधानामध्ये, प्रणव इत्यादी. प्रणव नुसता नाही, प्रणवादी शब्द काय वापरलाय, प्रणव इत्यादी. म्हणजे प्रणव सोडून इतर सुद्धा जप करता येतो. नाहीतर प्रत्येक जण ओम 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 ओम, नुसतं ओम नाही चालणार, हरि ओम म्हणा, ओम नमो नारायणाय. आणखी काय असेल, ओम घ्या, ओम सोडून द्या, ओम सोडून द्या, प्रणव सोडून द्या, प्रणव सोडून सुद्धा प्रणवादी इत्यादी म्हणतात. प्रणवाचा समावेश उम नव्हे, प्रत्येक ध्वनीमध्ये, प्रत्येक अक्षरामध्ये, वर्णामध्ये प्रणवाचा समावेश होतच असतो. दुधगावकर सर बरोबर आहे ना. हो सर. प्रणव हा, प्रणवातच ही सृष्टी आहे हो सगळी, प्रणवामध्येच सगळी सृष्टी आहे. कारण कोणता बी ध्वनी प्रणवाच्या बाहेरचा नाहीच आहे.
कोणताच शब्द योजनातही प्रणवाच्या बाहेरचा नाही. प्रणव म्हणजे ओंकाराच्या बाहेरचा नाही. मग प्रणवात जप करावा नाही, थोडं जास्ती घेतलं. मग इथे म्हणले आधी नुसतं प्रणव नाही बाबा, इतर पण घ्यावं लागेल, इतर जप करा. मग आपण पाहिलं, म्हणून आज मंगलाचरण केलं होतं आपण. मंगलाचरणाचा अर्थही सांगितला होता, म्हणून मी मुद्दामच बरं का जास्त वेळ घेतला होता अभ्यासक्रमातलाच विषय घेण्यासाठी. तर इत्यादी मंत्राचा जप केला पाहिजे. आणखी काय केलं पाहिजे? नुसता जप करून चालेल का? मोक्षशास्त्राच्या अध्ययनाला स्वाध्याय म्हटले जाते. मोक्षशास्त्राचं अध्ययन म्हणजे काय असेल मग? वेदांत दर्शन असू द्या, न्याय दर्शन असू द्या, वैशेषिक असू द्या, सांख्य दर्शन, मीमांसा दर्शन, संत वाङ्मय, कोणतंही असू द्या, परंतु कसलं असलं पाहिजे? मोक्ष मार्गाकडे नेणार असलं पाहिजे, मोक्षाचं मार्गाचं साधना सांगणार असलं पाहिजे. त्या साधनेचं वाचन करणे, अध्ययन करणे, श्रवण करणे सुद्धा. वाचनच करणे नाही बरं, नुसतं वाचणे असा अर्थ घेऊ नका. मग पुस्तक घ्या आणि वाचा असं नाही. ऐकणे सुद्धा स्वाध्यायच आहे. चिंतन करणे हे सुद्धा स्वाध्यायच आहे. अशा प्रकारचं स्वाध्याय सुद्धा आवश्यक आहे आणि त्याचा समावेश या क्रियायोगामध्ये केलेला आहे. आता हे ईश्वर प्रणिधान काय आहे ते सुद्धा सांगतात. ईश्वर प्रणिधानम, ईश्वर प्रणिधानम सर्व क्रियानाम परमगुरावर्पणम तत्फल संन्यासो वा. म्हणजे सर्व कर्म कुणाला? परमगुरु काय म्हटलं होतं? स पूर्वेशाम अपि गुरु, मोठा गुरु, लय गुरु, मोठा गुरु, महागुरुचा गुरुचा गुरु असा जो आहे, परमगुरु असा जो आहे, त्या ईश्वराला अर्पण करणे, कर्मफलाचा अर्पण करणे व त्यांच्या लौकिक फलांची अपेक्षा न करणे, यालाच ईश्वर प्रणिधान म्हणलेलं आहे. ईश्वर प्रणिधान म्हणजे काय आहे? कर्म केलेलं आहे त्याच्या लौकिक फलाची अपेक्षा न करणे म्हणजेच प्रणिधान आहे ना. रोग्यांचा इलाज केला, बरोबर आहे, अपेक्षा न करता. अपेक्षा मग पैशाची करत नाही, मानाची करतय. लय मान सारखं म्हणावं लागेल, लय उपकार झाले. डॉक्टर त्रास असावा बाबा, पाशी सरांसारखा, बाबा लय भारी आहेत, लय चांगली आहेत, असला देव माणूस बघितला नाही मग खुश होतात काही जण. असे उगा घेऊ नका बरं का, वैयक्तिक नका. उदाहरण दिलं, संध्याताईंना म्हणायचं म्हणलं, त्यांचं म्हणलंय अगोदर नाव घेतलंय, म्हणून आता तुमचं घेतलं. डॉक्टरच आहेत ना तुम्ही, कशाला म्हणून दुसऱ्यांचं घेतलंय. मग असं असेल, कुणाला पैसे पाहिजेत, नाही म्हणे पैसा नाही पाहिजे, कर फलाची अपेक्षा. फल काय असू शकतं? एक असतो पैसा. कोणी नाही मी निशुल्क करतो. अहो पण लई बँडबाजा वाजवतो ना, मग त्यांना स्तुतीची अपेक्षा आहे. मग म्हणायचं त्यांना काय अपेक्षा आहे? लोकेशना उपस्थितच आहे. मग ते पण असेल, त्याची सुद्धा इच्छा नसलेला, नव्हे कसलीच लौकिक अपेक्षा नसताना कर्म करणे म्हणजे काय करणे? उत्तम कर्म करून मग ते ईश्वरालाच अर्पण करणे, निष्काम कर्मयोग होय. ईश्वर प्रणिधान म्हणजेच काय आहे? हा भगवद्गीतेतील कर्मयोग होय. असलं कर्म आहे ते. मग यासाठी ते ईश्वराला अर्पण करणे म्हणजे कसं अर्पण करावं म्हणतील काही जण. मग पत्रम पुष्पम फलम तोयम, जसं देवाला अर्पण करतात नैवेद्य, मग कर्म कसं अर्पण करावं बाबा असं म्हणतील ना, ताप होईल. म्हणून व्यासांनी खूप सुंदर फळाची अपेक्षा नाही ठेवली की ईश्वराला अर्पण अपेक्षा न करता. मग ठीक आहे, अपेक्षा न करता आलं काय न गेलं काय, पैसे दिले काय न दिले काय, मान दिला काय न दिला काय, नाही अगोदर ह्याला फुकट इलाज केल्या होत्या, गोळ्या दिल्या होत्या, पण कडून नाव पण घेतलं नाही, पुन्हा नमस्कार केलं नाही वाटेत भेटलं तर मला. असं नाही करायचं, बरोबर आहे. मग हे पण केलं नाही, ते पण मान. लौकिक काहीच नाही हो, नमस्काराची सुद्धा अपेक्षा न करणे, बरं का. म्हणजे फलाच्या अपेक्षेविना कर्म करणे. संध्याताई म्हणजे ईश्वर प्रणिधानच आहे. फल समर्पित केलं तर मी अगोदरच, बरोबर आहे, टाकून दिलं तेव्हा. आता विचार करू, विचार करायचंच नाही, केलं तेव्हाच संपलं. याला म्हणायचं ईश्वर प्रणिधान. आणि या 3 साधनांनी काही परिणाम होत आहे का आता पतंजली सांगणार आहेत. काय सांगणार आहेत? आता बाबा तुम्हाला पहिल्या साधनेने इलाज झाला नाही, कारण कसली आहे? तुमच्याकडे तप कमी पडलं. तुम्हाला काय कमी पडलं? तप कमी पडलं. आणखी तुम्हाला काय कमी पडलं बाबा? स्वाध्याय कमी पडला होता. नुसत्या ईश्वर प्रणिधानानं भागलं नाही. मग एक गोळी, आता 2 गोळ्या वाढवल्या, अशा 3 गोळ्या दिल्यात आता
आता 3 गोळ्याने काय होतंय याचं वर्णन करणार आहेत आणि पुन्हा आणखी काही 8-10 गोळ्या देतील. पुन्हा बघूयात आपण. पुन्हा 8 गोळ्या देणार आहेत. पुन्हा 8 गोळ्या देतील पुन्हा. हो, पण पाहूयात पुन्हा. ठीक आहे. किंवा सलाईन देतील मग पुन्हा. असं काहीतरी द्यावं लागेल. ही होईलाच होईना गेल्यावर काय करावं लागेल. पण सगळ्यांना घेणार आहेत सोबत असं आपण पाहूया. ठीक आहे, थांबायचं इथे. सुरुवात झाली हो. बदल, आता वापस नाही येणार. वापस तर येत असतो मी, त्यामुळं मग पहिल्या सूत्रापासूनच आपण आता उद्या पुढे जाणार आहोत. आज पहिलं सूत्र पूर्ण झालेलं आहे बरं का. काही विचारायचं आहे का? नाही सर. सर ठीक आहे. Recording बंद कर. 20 तारीख आहे सर आज. सर हो, एक्झामची आहे. डेट सांगा ना प्लीज.